आज आहे स्पेशल गुळ आंबा। सगळ्यात अगोदर आपण आंबे पाण्यामध्ये स्वच्छ करून घेणार आहोत। इथे आपण गुळ आंब्यासाठी आंबे कापून घेतलेले आहे, 2 कैरी कापून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेला आहे गुळ। आपण आडून साखर सुद्धा वापरू शकता। फोडणीसाठी मोहरी, हळद, लाल तिखट, थोडा किचन किंग आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल। एवढे साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत। आता आपण इथं मोहरी घालणार आहोत। अर्धा चमचा हळदी घालणार आहोत, मिरची घालणार आहोत, घेणार आहोत। मस्त तेल असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। इथे 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला थोडं झाकून ठेवूया, म्हणजे कैरी नरम होईल। काढून घेऊया। मीठ घालूया, पण गुळ घालूया। गुळ नसल्यास तुम्ही साखर पण घालू शकता। गुळ घातल्यानंतर आपण याला पुन्हा मिक्स करून घेऊया। इथे आपली ही 250 ग्रॅम कैरी आहे, याच्यासाठी आपण 100 ग्रॅम गुळ वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा पण करू शकता। घेऊया, मस्त नरम होता। प्लेट काढून घेऊया। बघू शकता इथे गुळाला कसं पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळे कैरी खूप नरम होती ही आंब्याची। याला आणखी 5 मिनिटं लागेल तयार होण्यासाठी, तोपर्यंत पुन्हा आपण याला झाकून ठेवूया। नंतर मध्ये मध्ये आपल्याला गुळ उघडून बघायचंय, कारण ते गुळ कडक होऊ नये। बघूयात आपण तयार झाला पण इथे बघू शकता खूप छान रसशीर असा आपला गुळ आंबा तयार झालेला आहे। आणि आपण एका साईडला घेऊन बघूयात शिजला का नाही तो। आणि खूप छान शिजलेला आहे, बघू शकता। खूप म्हणजे 2 तुकडे होत आहेत। आता आपण कढई खाली घेणार आहोत। खूप छान आपला गुळ आंबा तयार झालेला आहे, बघू शकता। बाउल मध्ये काढून घेऊया। बघू शकता खूप छान प्रकारे आपला रसरशीत असा गुळ आंबा तयार झालेला आहे। मुलगा होमवर्क करून येईपर्यंत आपला गुळ आंबा तयार झालेला आहे। आवड आहे माझ्या मिस्टरांना पण गुळ आंबा खूप आवडतो, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर केली। आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा। बाळा बघ बरं कसा झालाय गुळ आंबा। यम्मी, चांगला टेस्ट आहे बघूया।